एका ठिकाणी त्यांना फिरायला जायचं, ते स्वप्न आहे ठिकाण त्यांचं मित्रांसोबतच असं स्वप्न असं काय बोलले सोबत आहे, पण हे ठिकाण असं नाही. मला माझ्या आयुष्यात माझी जी 3 मित्र आहेत, म्हणजे माझ्यासाठी ते शेवटचं हे आहे. त्यांच्या नजरेत माझ्याबद्दलची व्हॅल्यू काय आहे हे मला ओळखायची गरज कधी पडली नाही. आणि मी कधी तुम्ही बोलला नाही कधी की माझ्यासोबत असं कुठं जायची इच्छा? मी कोणासोबतच कुठं जायची इच्छा व्यक्त केली नाही. मी फक्त सोबत म्हणतोय. पण मी केली आहे, ते तुम्हाला यायला हवं आता. हिचं कसं आहे, हिच्या पण मी पासपोर्ट रिन्यू करणार माझा. मॉरिशस काय ते बोला तुम्ही, काय आलं पाहिजे. काय नाव आहे ते, हिची परवा मैत्रिणी जाऊन आल्या. कोण जाऊन आले की सारखं स्टेटस मला जाऊन आली, ही जाऊन आली. हिचं पासपोर्ट तर आपण काढलं तर नाही आहे मी, पण माझं रिन्यू 2017ला माझं हे झालं एक्सपायर, मी अजून रिन्यू केलं नाही. सांगा कुठे जायचं ते काय नाव आहे ते, मॉरिशस नाही, ते थंड हवेचं ठिकाण काय. मला परवा तुझी मैत्रीण जाऊन आली की, दुसरं स्वर्ग म्हणतो आपण. तेच की तुझी मैत्रीण परवा जाऊन आली तीच ना. दुसरं स्वर्ग म्हणतो, जन्नत म्हणतो. काश्मीर नाही काश्मीर नव्हे. आपलं हे व्लॉग पण झाला आपला, मला तिकडे न्यायचंच म्हणून. होय ग, मला ते नाव आठवण झालंय. मला लक्षात आलं की 50 वेळा आपण हे केलोय. नाव आठवण, म वर्णच बहुतेक नाव आहे ते पण आहे. अजून एक आहे सवर्ण. सवर्ण स्वित्झर्लंड. हा नाही म वर्ण कुठलं तर नाव घेतले दिसते. मालदीव. कधी जात हा भांडण लावायला ठरवून आलाय काय? नाही, मला बोललेत पण ते आपण जायचं दिवाळी नंतर. आता दिवाळी झाली ना, 3 तारखेला भाऊबीज आहे. भाऊबीज संपल्यानंतर मी 4 तारखेला किंवा 5 तारखेला सकाळी हिला घेऊन 2 दिवस झाला फक्त इथेच कुठेतरी. कारण काय माहिती काय, परत 8-7 तारखेला गावातून मला 8 तारखेला मित्रांच्या बरोबर 8 दिवस जायचं. हे असं आहे. अच्छा, असं आहे. म्हणून मी म्हणत असते प्रायोरिटी ही बायकांनी मित्रांना आधी देतात. ते पण तुम्ही खुश आहात ना तिकडे? खुश म्हणजे आम्ही कधीच कुठलं ठिकाण ठरवत नाही जाण्यासाठी. आम्ही गाडीत बसतो, कपडे 8 दिवसाचे असतात. कुठं गाडी जाते आम्हाला माहित नाही, पण 8 दिवसांना घरात. सगळ्यात पहिला याची सुरुवात झाली इथं जाताना, दांडेरलीला चाललो होतो आम्ही 1-2 दिवसासाठी, आणि कपडे 2 दिवसाची घेतले 8 दिवस. आणि जाता जाता काय झालं ना, हायवेवरून राईट मारायचं होतं आणि गाडी मी चालवत होतो आणि मी हुबळी आली तरी राईट मारला नव्हता. मग मी म्हटलं लई लांब पोचलोय आपण, म्हणले वळव. गाडी काय वळवणार नाही, 2 दिवसाचा विषय आहे. 2 दिवस कुठं जाईल तिकडे जाईल. आणि ते रस्ता ड्रायव्हिंगला एवढा आवडला आम्हाला, अक्षरशः 140 न गाडी होती आमची, 140-150 अशी गाडी मारायला मजा येत होती. आम्ही सरळ पोचलो बेंगलोरला रात्री. बेंगलोरला पोचलो, राहिलो. मग उटीला गेलो आम्ही आणि 8 दिवसानं घरी आलो. ते सुद्धा मला कणकण आणि हे झालं, इंजेक्शन घेतलं, गाडीत झोपवलं आणि मला परत घेऊन आले. ते इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत धनंजय पवार यांनी दिवाळीनंतर बायकोला बाहेर फिरायला घेऊन जाणार असं म्हटलं होतं व त्यांच्या पत्नीची देखील अशी इच्छा होती की धनंजय यांनी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जावं. अशातच आता नुकतंच धनंजय यांनी त्यांचा शब्द पाळला असून त्यांनी नुकतीच त्यांच्या बायकोला गोव्याची सफर घडवून आणली आहे आणि बायकोला दिलेला शब्दही पाळला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.